अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मंदिरात गेल्याने खरंच भाग्य बदलतं का? मंदिरात जाण्याचा फायदा काय आहे? जेव्हा आपण आरती करतो, देवाची घंटा वाजवतो, तर आपलं नशीब बदलतं का मंदिरात गेल्याने? हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपण मंदिरामध्ये जातो तर आपलं मन असं अगदी प्रसन्न मन पाहिजे, की जेव्हा आपण मंदिरात गेलं, आपला विश्वास तेवढा पाहिजे, श्रद्धा तेवढी पाहिजे, की आपण मंदिरात गेल्यानंतर आपले नशीब बदलेल. कारण मंदिरात गेल्याने नशीब बदलतं, पण आपली भक्ती तेवढी पक्की पाहिजे, विश्वास तेवढा पक्का पाहिजे आपल्या देवावर. आणि रोज जर आपण दर्शनाला गेलो, तर नक्कीच आपलं म्हणजे आयुष्य बदलेल, आपलं भविष्य बदलेल. आणि आपण हा रोज दिनक्रम आपला केला पाहिजे, की रोज आपलं मंदिरात दर्शनाला गेलं पाहिजे. पण तुम्ही बघा, मंदिरात आता हे प्रत्येक जणांचा स्वभाव असतो. मंदिरात गेलं, की आपण जे काही आपल्याला पाहिजे, इच्छा असेल, ती आपण पटकन देवाला बोलून दाखवतो. आणि आपण मंदिरात गेल्यानंतर आपली जर इच्छा पूर्ण झाली नाही, तर आपण काय म्हणतो, की "नाही, नाही, मी गेलो होतो देवाचं हे केलं, व्रत केला, उपवास केला, मी दर्शनाला गेलो, पण माझं काहीच काम झालं नाही." आपण लागलीच देवावर आपण आपला जो काही आपलं काम नाही झालं, तर आपण देवावर लागलीच आपलं हे टाकून देतो, की आरोप टाकून देतो, की माझं कामच झालं नाही, मंदिरात गेलो होतो. पण तुम्ही सांगा, तूप खाल्लं की रूप येतं का? पण आपला अध्यात्माचा असा आपला हेच नाहीये, की आपण गेलो तिथं, की आपलं हे काम झालंच पाहिजे, तसं नाहीये. देवाला आपली भक्ती आणि सेवा आपली महत्त्वाची आहे. आपल्याकडून आपल्या देवाला आपल्याकडनं पैसा नको, आपलं काहीच घ्यायचं नाहीये देवाला. फक्त आपली भक्ती आपली दृढ भक्ती पाहिजे देवाला आणि सेवा आपण जी काही करता येईल ती आपली सेवा करायची आहे. पण मग तसं जर आपण सेवा आणि दृढ भक्ती ठेवून जर आपण गेलो दर्शनाला, तर नक्कीच आपलं काम होणार आहे. आणि बघा, तुम्ही रोज जर मंदिरात गेलं, तर मंदिरात आपण देवाच्या दर्शनाने आपल्या जे काही सकारात्मक बदल होईल आणि आपल्या सकारात्मक जर बदल झाले, तर मग आपले कर्म सुद्धा बदलायला लागेल. आणि जर एकदा कर्म बदलले, तर आपले प्रारब्धाचे योग सुद्धा जे आपले जे काही झालेले आहेत भोग, ते सुद्धा भोग आपले कमी व्हायला लागतील, प्रारब्धाचे भोग. जेव्हा तुमचं कर्म बदलले, की प्रारब्ध आपोआपच बदलतं. पण ह्याच्यासाठी आपल्याला रोज नित्यनियमाने आपल्याला मंदिरात जायला पाहिजे. आपल्याला देवाची सेवा करायला पाहिजे. आपल्याला देवाची भक्ती करायला पाहिजे. आपण नामस्मरण करायला पाहिजे. हे जर आपण नित्यनियम जर केलं, कुठलीही इच्छा न ठेवता आपण रोज जायला लागलं, तर आपोआपच आपल्या मनामध्ये जे काही आपले वाईट विचार येत होते डोक्यांमध्ये, ते सुद्धा निघून जातील. सकारात्मक बदल तयार होईल. आणि कुठलंही आपण बघा, आता वाईट विचारायला आपण म्हणजे एकदम असं प्रभावी त्याच्यावर आपल्यावर प्रभाव पडणार नाही. कोणी कितीही वाईट गोष्टी सांगितल्या, तर आपण म्हणेल की हे नको आता. आपल्याला हे वाईट विचार ऐकायचे नाही आणि कोणाचं आपण कोणाला बोलायचं पण नाही वाईट विचाराने. हे आपलं आपोआपच सकारात्मक बदल आपल्यात व्हायला लागेल. बरेच जणांमध्ये असं होतं, की नाही, नाही ते म्हणजे आपण म्हणतो, की नाही, नाही त्यांनी ऐकलंच नाही, त्यांनी असंच नाही. पण ह्या गोष्टी जर त्यांच्या जर आतमधून जर सकारात्मक ऊर्जा तयार झाली, तर ते कुणाचं वाईट ऐकूनही घेत नाही आणि वाईट कोणाच्या गप्पा चालल्या त्याच्यात बोलत पण नाहीये. तर हे सकारात्मक बदल जर झाला, तर नक्कीच आपले कर्म बदलतात. कर्म बदलले, की आपले प्रारब्धाचे भोग सुद्धा कमी व्हायला लागतात आणि मग तिथून आपलं जेव्हा आपण भक्ती सेवा मार्ग आपला जेव्हा चालू होतो, तेव्हा जेव्हा आपली संकट सुद्धा आपोआप नाहीसे व्हायला लागतात. संकट झाले तर आपली जी काही प्रगती थांबलेली असते, ती सुद्धा आपली मार्गी लागते. आणि देवाला आपल्याकडनं काहीच नको असते. आपली एक दृढ भक्ती सेवा आपल्याकडून जेवढी करता येईल आपल्याला तेवढी करायची. आणि ह्याच्यासाठी आपण नामस्मरण जर आपण आपल्या घरामध्ये, मंदिरात जाऊन जर केलं, तर त्याचं आपल्याला अधिक पटीने फळ मिळतं. कारण मुखी जेव्हा जर नामस्मरण तुम्ही कुठेही बघा, आता ठेच लागली, की आपण पटकन आपल्याकडे देवाचं नाव येतं आपल्या तोंडात. तर हे आपल्याला असं करता आलं पाहिजे. कारण जितकी आपली म्हणजे भक्ती वाढली पाहिजे, की काही जरी झालं, तर पटकन आपल्या देवाचं नाव आपल्या तोंडात आलं पाहिजे आणि कुठलंही संकट येऊ द्या, आपल्याला असं भरभक्कम आपल्याला आधार देवाचा आहे, की आहे माझ्या पाठीशी देव, माझा कुठलंही संकट माझं देव निवारणच करणार. ही आपल्याला अशी दृढ भक्ती, शक्ती आणि विश्वास तेवढा पाहिजे, की आपल्याला कुठलाही देव आपल्याला अडचण येऊ देणार नाही. संकट आलं तरी त्याच्यातून मार्ग, त्याच्यातून कमी हे होण्यासाठी आपल्याला देव ताकद देणार आहे, आपल्याला शक्ती देणार आहे. ही आपली दृढ शक्ती पाहिजे. पण जेव्हा तुम्ही वारंवार देव मंदिरात जाताल, दर्शन घेताल, तेव्हाही आपल्यात म्हणजे अगदी दृढ शक्ती, दृढ भावना आपल्या मनात तयार होईल, की माझ्या पाठीशी भरभक्कम आधार आहे देवाचा. मला कुठलंही संकट येऊ द्या, माझा देव माझ्या पाठीशी आहे. हे आपल्याला दृढ भक्तीने सांगता आलं पाहिजे. तेव्हा तुम्ही मंदिरात गेले, की आपोआपच तुमचे संकट निवारण होतील. सकारात्मक विचार आला, की आपल्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार येणार नाही आणि अशाने आपल्या घरात सुद्धा प्रगती व्हायला लागते. कुठेही प्रगती आपली थांबत नाही.
आणि मन पवित्र झालं, तर आपलं म्हणजे शक्ती आपली म्हणजे तितकीच ताकदवान शक्ती तयार होती. मन पवित्र असते, की देव आपोआपच मग आपल्यावर प्रसन्न होतात. तर अशा याच्या पद्धतीने आपल्याला रोज आपल्याला देवाचं नामस्मरण करायचं आहे. देवाच्या मंदिरात जायचं आहे. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही सकाळी जा, दुपारी जा, संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्याला देवदर्शनाला जायचं आहे. आणि देवदर्शनाला म्हणजे रोज जर गेलं ना, की तुम्ही आपोआपच तुम्हालाच बदल जाणवायला लागेल. तुमच्या घरच्या म्हणजे आपल्या घरामध्ये सुद्धा जो काही फरक जाणवायला लागेल, ते तुम्हाला सकारात्मक बदल जाणवायला लागेल. तर आपण म्हणतो, की बाबा देवाचं केल्याने आपल्या नशिबात बदल होतो का? तर होतो. हे म्हणजे अगदी ठाम आहे, की जेव्हा तुम्ही देवावर दर्शनाला जाणार, तुम्ही सकारात्मक विचार ठेवणार, कोणाविषयी वाईट विचार ठेवणार नाही, कोणाला वाईट बोलणार नाही. असा जर नियम आपला राहिला, तर नक्कीच आपल्या नशीब सुद्धा बदलेल, आपलं सगळं प्रारब्ध सुद्धा बदलेल. तर तुम्ही रोज मंदिरात जायसाठी काहीतरी आपल्याला सेवा करण्यासाठी एक आपण प्रयास केला पाहिजे, की मला ही रोज सेवा करायची आहे. त्या निमित्ताने आपण सेवा करू, तर आपली दृढ भक्ती वाढवेल. आणि तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करा. असं नाही, की हेच देवाची, तेच दे. तुम्ही कुठल्या गुरुची करा, स्वामींची करा, कृष्णाची करा, जी तुम्हाला सेवा करता येईल, रामाची करा. जी करता येईल ती करायची. त्या मंदिरात जायचं, रोज दर्शन घ्यायचं. मग पहा नक्कीच तुमच्या म्हणजे अगदी सगळंच म्हणजे नशीब बदलेल. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभेल आणि तुमचे जे काही कामं थांबलेली असतील, ते सुद्धा कामं मार्गी लागतील. तर हे असे आपल्याला रोज सेवा करायची, नामस्मरण करायचं. जितकं जमेल तुम्ही 5 मिनिटं करा, 10 मिनिटं करा नामस्मरण. पण नक्कीच तुमच्या म्हणजे आयुष्यात बदल जाणवायला लागेल, सकारात्मक बदल होईल. आणि हे असा बदल कोणाला नकोय. सगळ्यालाच आपल्या असं आयुष्य आपल्या सुखकर गेलं पाहिजे. सगळ्यांनाच असं वाटतं माझे सगळेच कामं झाले पाहिजे. तर आपण जर हे असं केलं नित्यनियमाने, तर नक्कीच आपल्या सगळ्यांच्या सुद्धा अडचणी निघून जातील, सगळ्यांचे संकट निघतील आणि जे काही आपले अडथळे आलेले आहेत कामामध्ये, ते सुद्धा कामं पूर्ण होतील. तर रोज असंच तुम्ही सेवा करत राहा, भक्ती वाढवा, मंदिरात दर्शनाला जा. नक्कीच देव आपल्या पाठीशी आहे आणि भरभक्कम आपल्याला देवाचा आधार आहे. तर हे नक्की सेवा तुम्ही करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.